हाय माय लवली फ्रेंड्स. काय मग येणार आहात ना इडली सांबार आणि खास चटणी खाण्यासाठी? अहो आम्हाला उपवास आहे. म्हणूनच तर म्हणते उपवासाचीच आहे. चला, आषाढ स्पेशल दुसऱ्या भागात चटणी व सांबार कसं बनवलं ते बघूया. खरं सांगू का, उपवासाची इडली आणि सांबार खातोय हे वाटतच नाही. तुमच्याकडे भगर आवडत नसेल तर असा प्रकार करा. विकेंडला, ब्रेकफास्टला, टिफिनसाठी बनवू शकता. झटपट होणारी रेसिपी आहे. खावंसं वाटलं की लगेच बनवता येते. बगर खाण्याचे खूप फायदे आहेत. आता मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केले आहेत, कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता ना, ते बघू शकता. मग याला पौष्टिक हेल्दी रेसिपी म्हणण्यास हरकतच नाही. मी घरी बनवली आणि घरातल्या मंडळींना खाण्यास दिली. त्यांना वाटलं नेहमीसारखं इडली सांबार आहे. आता मी बेताचीच केली होती. ती संपली. म्हणजे काय, त्यांना अजून हवी होती. मजेची गोष्ट अशी आहे की भगरची बनवली असं जर सांगितलं असतं तर हातसुद्धा लावला नसता. कारण आमच्या अहोंना भगर बनवते म्हटलं की काकू करतात. खातात पण आवडीने नाही. तुमच्याकडे सुद्धा भगर आवडत नसेल तर ही पद्धत वापरा. खूप छान लागते. चला मग दुसऱ्या रेसिपीपर्यंत वाट बघूया. नंतर गप्पा मारूया. सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. तोपर्यंत जय हरी विठ्ठल. बाय.